काऊन रे किसन्या मिसन्या डिसन्या आणि तू वा काय तोळे चिव मिव मांजर मांजर काही मांजर काऊन सांगितलं तुम्ही ना माय काकुले काऊन सांगितलं म्हटलं का पिंकी अशी म्हणे तशी म्हणे अशा टवाळक्या करायला कोण सांगितलं वा हेम्मार तोंडे वा ओ बाई इथं मी आहे म्हटलं मी तोंडाच्या आवडीने बोल जराशी काय बोलून राहिली काय नाही काऊन म्हणून राहिली तू त्याची माई इथं उभी आहे ना कळचं काही बकून राहिली का हो तू बारके चिल्लम तोंडे काकू तुम्ही उभे आहे म्हणून का ताटू का तुम्हाला मी नाही ताटू काय म्हटलं तुमच्या लेकराला बरोबर संस्कार द्या ना त्याच्या जवळ मी मित्र मैत्रिणी होय म्हणून माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या त्याने त्या भावना ज्या इंसानाबद्दल मी गोष्टी सांगितल्या त्या इंसानाला जाऊन सांगितलं त्या इंसानाला किती खराब वाटलं असेल मी म्हटलं का आपलेच मित्र होय आपलाच दोस्त होय आपलीच मैत्रीण होय त्याने माझा विश्वासघात केला एकाचे दोन लावले आमचा रिश्ता तोडायचा प्रयत्न केला असं शक्ती का तुमच्या लेकराईले हाव काय तुला कोणी सांगितलं वा नाही तुला कोणी सांगितलं म्हणजे त्याच्या जवळ असं सांगाले का माई काकू भोग चुकाडी आहे म्हणून बा माहिती जेवण नाही ठेवत म्हणून ते चुकलं नाही का वा चुकाले तुझ्या मला तुला बरोबर सांगितलं असतं त्यानं बरोबर सांगितलं असतं आता ते लहान लेकर आहे त्याशिवाय ते लेकर सांगून दिलं त्यानं सांगाले तर मी म्हटलं माझ्या मित्र मैत्रीण होय म्हणून सांगितलं बापा मला का माहिती एकाचे दोन लावून म्हणून या कृष्णाला तर बाई काय वाणी सवय आहे बाबा इच्छा चुकल्या तिथे लावायची अव त्याला संस्कार सांगते तू तुझे संस्कार व तुले जर संस्कार चांगले असते ना तुला भोग चुकाळी म्हटलंच नसतं भोग चुकाळी म्हणाले एवढं करते एवढं तुला खाऊ घालते तरी बैमान होतं का बैमान कुत्री होय तू बैमान कुत्री असाले लोकांना काय सांगून राहिले ज्ञान वाटायला किती करते ते ती माये नाही करत त्या बापाने करत म्हटलं तेवढं काय अवकात आहे त्या माय बाबाची एवढं करायची ती करते म्हणून तिला भोग चुकाळी म्हणतं का होतो मी तर मग तिचं पायदून पाणी प्यावतो ना काकू अवकात ना मौकात नका सांगू इथं अवकात ना मौकात सांगाले काऊन तुमची अवकात तुमच्या लेकराला पोचाची नाही म्हणून मला बोलून राहिले का तुम्ही काय म्हटलं ना भोग चुकाळी म्हटलं भोग चुकाळी म्हणजे काय होते का माया काकूच्या कामावर जीवावर येते म्हणून माय काकू नाही म्हणते त्यात काही वाईट म्हटलं काय मी ना काही वाईट म्हटलं काय एवढंच म्हटलं भोग चुकाळी त्याच्याबद्दल अरे मायाबद्दल माया काय करते काय नाही त्याचं तुम्हाला काय करावं लागते काय करावं लागते म्हटलं माय बाप करो का नाही करो का माय काकू करो का नाही करू तुम्हाला काय करावं लागते तुमच्या लेकराला पाहिजे तुम्ही खायची सोय नाही लागत ना एक टाइमची मग बोलायला लावतं मला तर हो खायची सोय नाही लागत आमची त्या घरी येतो का नाही आम्ही जेवाले त्या घरी आल त्या बाप पोचते आम्हाला हो त्या बाप पोचाले बापा माय बाप कायले पोचल तुमचा बाप काय आम्हाला पोचते काय लय बोलतो बा तू चिल्लम तोंडे बोलतो म्हणजे तुमच्या लेकराला समजून सांगा इच्छा तिथं तिची नका लावत जाऊ म्हणा शाई नाही वे काहीच्या काही कुठच्या कुठं काही बकून देते काही गरज होती का मा काकुली सांगायची नाही काही गरज होती का म्हटलं अहो तुला जेवणच पाहिजे होतं ना माया घरी येते पुरणपोळी खाऊ घातली असती ती माया मला अवकाश सांगून राहिली अवकाश सांगाले अव तुमची काय अवकात व अव तिच्यासाठी चांगलंही राहा लागते असं इच्छा चुकल्या तिथे जर लावल्या ना बाई तर कोणाच्याच हाताखाली टिकत नाही सांगून राहिली माय मन चांगलं आहे मी चांगली आहे म्हणून त्या काकूच्या हाताखाली मी टिकून राहिली म्हणूनच ती काकू माय करून राहिली अव तुमचे काकू तुमचे दोन्ही लेकर आहे ना हे तर बाई परकीच काकू झाली म्हणजे परकी तर नाही साहेब तिने मला जवळ केलं तुमचे लेकर तर सख्या काकू जवळ नाही टिकणार असे लेकर आहे तुमचे हो बापा तूच लय गुणाची आहे ना गुणाची असाले केवढ्या रंगाची बोलून राहील तू एवढ्या रंगाची बोलायला गलती तू सारा तू माझ्या लेकरेल मला एवढ्या रंगाची बोलून राहिली का म्हणजे आम्ही गरीब आहे म्हणून एवढ्या रंगाची बोलून घेता आम्हाला कुत्रे शिन्नाल तोंडे यामार तोंडे डुक्कर तोंडे निघितून मारून टाकन कच्ची खाऊन टाकन तुले निघ लवकर इथून काही बोलून राहील निघ लवकर कुत्रे हो बाबा मारून टाका माय हात काय गेले का कोमात गेले काय म्हटलं मायवाले ती गेली एकटी भारी पडतो म्हटलं अशी साली का भांडाले जिद्द होती मनात तर मी भांडण करण म्हणजे करण काऊन सांगितलं माय काका काकुले मिली घ्यायला सांगितलं होतं तर मी मजाक केली बा ना काकुले चुकून अशी गोष्ट नका सांगा काऊन सांगितली बा नाही काऊन सांगत जायते का तुमची माय कोणी करते जायते का म्हटलं अरे बाबा त्यासाठी चांगले कर्म कर लागते आपले जर कर्म चांगले असले ना तर आपल्यासोबत चांगलंच होते कर्म जर वाईट असले ना तर वाईटच होणार अय बाई इथे कोणाला सांगून राहिली वा लोकांच्या भरोशावर जगतात लोकांच्या भरोशावर उड्या मारतं आणि आम्हाला गोष्टी सांगतात अहो तू अवकात नाही म्हटलं आम्ही तर स्वतःच्या भरोशावर कपडे लत्ते चपला गिपला सब घेतो खातो बी तू तर लोकांच्या भरोशावर जगतो आम्हाला लोकांच्या भरोशावर नाही जगायचं आहे कुत्र्यासारखी जिंदगी नाही जगायची आहे स्वतःच्या भरोशावर एक टाइम जर खाले कोण नाही भेटो पण स्वतःच्या भरोशावर जगायचं आहे त्यासारखं काकूच्या भरोशावर नाही आहे काम करायचे म्हणजे चांगलं राहायचं ते म्हणून चांगली राहते ना जेव्हा तू काम करतं आणि तू मोठी सांगून राहिली गोष्टी बाबा जसं काही बाबा बिना काम केल्याचीच त्यासोबत चांगली राहते ते नोकरासारखी वागून घेते ना मग त्या पुरवते सगळ्या गोष्टीनं मग सांगून राहिली आम्हाला जास्त नको बोलू रे इथं कोणाला सांगून राहिला तुमच्या कोण दुसऱ्यासोबत चांगलं तर वागणं झालं पाहिजे इथं तिथं बायकाई वाणी बायती नाही करतो बायती नसाले उघडचे गोष्टी सांगता थांब तुलाच वटवट वन करून राहिली घुबड तोंडे थांब तू त्या घरी जातो मी त्या घरी जातो त्या मायले चांगली शिन्नार तो असं कसं बोलणं माहिती आहे मला काय केलं माल्याकडे ना तेवढं काय पहिले माल्याकडे जवळ सांगितलं वा त्या गोट्यात पोहोचत त्या गोट्यात पसला नाही म्हणून लेकराला सांगितलं तुला लेकराला सांगाले भोगचुकाडी शोभला का सांग ना थांब त्या मायले सांगतो मी ते काकू जवळ जातो थांब एकाशी दोन लावतो थांब ना तू लय वाणून राहिली वान्यर तोंडे थांब ना तू थांब ओ बाबा पाहून घेतो म्हटलं पाहून घेतो करा काय करायचं आहे तर
बापा शिल्पा लढू नको ना माय, लहान लेकरासारखीच लढतो बाई तू पण. लढू नको. देव सर्वेच्याच पदरात लेकरू देते. हो आज ना उद्या तू बी अंगणात मस्त लेकरू खेळन. हो काव काव राहीन. धीरज पकड ना बाई. जेवढा धीरज पकडला तेवढं त्याचं फळ चांगलं राहत असते. धीरज पकड माय, धीरज पकड. आता माय शांताबाई, आतापर्यंत तिचा नवरा होता ना, धीरज पकड म्हणता काय माय? नवराच तर काफी आहे तिचा, धीरज नाही मिरज सांगून राहील तिले. हेत्त मायले कल्ल्या काय मारस मी तू बाबा. अहो मी म्हटलं तिले विश्रांती धर, विश्रांती. म्हणजे वाट पाय, वाट 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 पाहिल्यावर का नाही त्याचं फळ अजून अजून चांगलं होत जाते, असं माय म्हणणं होय. हो ना माय शांताबाई. आवाज लेकरू पाहतो तर मन भरून येते हो बापा. सगळ्याच्या अंगणात काव काव राहते. माय अंगण कवा भरलं भरलं लागलो बापा. आवाज 10 ते 15 वर्ष झाले हो बाबा लग्नाले. लोक काही काही बोलते माय वांजटीच आहे, नशीच आहे, तशीच आहे. लोकांच्या तोंडाला जागणं नाही आहे माय. बरं झालं त्याच्यात का देवा नवरा तरी चांगला दिला. बिचारा समजूतदार आहे, समजून घेते सर्व गोष्टी बरोबर आहे. पण पुत्र लाभच नाहीये हो माय, पुत्र लाभच नाहीये. त्याच्या कानी माय काही करायलाच मन नाही होत माय. म्हणूनच कानी बिचारे मी गणपती जेवणासाठी नाही म्हटलं. मी त्याला कानाला सांगितलं मला तू पुढच्या वर्षी याच वर्षी म्हटलं मला लेकरू दे म्हटलं. पुढच्या वर्षी तुला सोन्याचं मुकुट देतो म्हटलं. सांग अजून काय पाहिजे? अहो माय होय ना बापा शिल्पा, तुले होय ना. आता एवढी तर तुला वाट पाहिली, अजून वाट पाहिजे माय. अशी हिंमत खचून गेल्यानं होत असते काय माणसानं. चांगली धाड धमकीनं राव मस्त बरोबर ते सगळं. अव कोणाकोणाला 30-30 वर्षानं 50-50 वर्षानं लेकरू होते हो बापा. तुले होयन व होयन होयन बापा शिल्पा, तुले होय. अव माय गंगा 30-30 40-40 वर्षांनी जर लेकरू झाले ना माय, आम्ही इकडे लवकर म्हातारा होऊन जाऊ ना, लेकरू लहानच राहीन. मग किती चांगलं वाटते का माय? आम्ही मरून जाऊन लेकरू लहानच राहीन. मग काही चालन काय? आम्ही म्हातारा होऊन लेकरू होईन तर मग चालन काय? काय माय गंगाबाई, लेकरू वय निघून गेलं पहिलेच, आता लेकरू पाहिजेच बाई. हो बाई ते गोष्ट आहे बापा. म्हणूनच बापा, म्हणूनच मोठा विचार आहे हो बाबा जीवाले. म्हणूनच लय मोठा विचार आहे हो बाबा जीवाले. काय अहो एवढा संताप येते मला, एवढा संताप येते तर कायच करू बापा, कायच करू. देवा रामा रघुनंदना. शांताबाई काय करू? सांग ना हो शांताबाई, काही ना काही सांग ना माय. पाय मी सांगतो तुले, आता गणपती बाप्पा मोरया आपल्या घरी बसले. उद्या विसर्जन आहे त्यांचं वालं. त्यांना चांगलं ताट कर. नाही तुने जेवण केलं तर 5 लेकरच जीव घाल त्या घरी. मस्तांपैकी पिंकीची इच्छा पूर्ण कर. 5 लेकर जीव घाल मानाचे. आणि तुला जर जास्त जीव घालायचे असेल तर जेवढे आपल्या गावातले लेकर आहे तेवढे लेकर जीव घाल. तू लेकरच जीव घाल लेकाले, काही होत नाही. मोठ्या माणसाला जीव नाही घातलं तर मस्त त्याची पूजा कर, त्याला आराधना कर, मोदक कर चांगले. त्याच्यासाठी नवीन नवीन पदार्थ बनव मस्त. शेव चकल्या, दिवाळी सारखी दिवाळी बनव त्याची वाली. त्याले मनातून सांग, मस्त कानात सांग त्याच्या का मले ह्या वर्षी देवा माया अंगणात पुढच्या वर्षी तुझ्यासोबत माया गणपती खेळला पाहिजे म्हणा. हो माया लेकरानं तुला हात लागला पाहिजे माया लेकराचा. हो माया लेकराची काका त्या कानात आली पाहिजे म्हणा. तू मी त्यासाठी सगळंच करायला तयार आहे म्हणा, पण तू मला एक लेकरू दे म्हणा. हो अशी त्याला आराधना कर, अशी त्याची पूजा कर. दुर्व्याचा हार 21 दुर्व्याचा हार चढव त्याले, मस्त फुलं आण, अजून त्याचाही हार चढव. हो सगळं काही कर, तू सगळं काही कर. आणि पाय तुला देतेच लेकरू. हो बरं बरं बापा शांताबाई, तशीच करतो आता, तशीच करतो. अरे बाई पुढे आता शारदीय नवरात्र उत्सव चालू होणार आहे 3 तारखेपासून. तेव्हा आपल्या घरी घट बसवजो देवीचा, दुर्गा देवीचा आपल्या घरी घट बसवजो. त्या घरी मस्तंपैकी त्या घरी घट बसवजो. मस्त देवाधर्माचे कार्यक्रम करतो या घरी. पुत्र लाभ होऊ दे म्हणा. देवीलेची आराधना कर. रोज देवीची पोथी वाचत जाय. मस्त दुर्गाष्टम ते काय काय आहे, दुर्गा स्तोत्र वगैरे ते सगळं वाचायचं बाई. त्या सगळ्या इच्छा पूर्ण होते. त्याजवळ सगळं आहे, धन आहे, दौलत आहे. देव तुला त्याच गोष्टीची काऊन कमी ठेवत असन. बरोबर देवाला आराधना कर. नाही ह्या मिसानं त्या मिसानं तर तुला लेकरू व्हायन म्हणजे व्हायन. हो नवरात्र तर आहेच म्हणा आता, पण आता गणपती आहे ना सध्या, मग गणपतीला चांगली आराधना करतो. जे शांताबाईने सांगितलं ते कर. नवरात्रात तर मग आपण पाहूच. नवरात्रात मग अजून सांगन तुला काय करायचं तर. आता कर माय जे सांगितलं ते. हो हो बापा आम्ही सगळंच करतो. मला म्हणे बाई ते म्हणे बकरीचं म्हणे हे लघवी प्या लागते म्हणे, मी ते पेली. आता माय बाई हो का जाऊ दे बापा. होय ना बापा, काय नाही करावं लागत माय. लय जीवनात ना बापा काही ना काही देव काही ना काही कमी ठेवतेच पण, हाय का नाही. हो बाई देव काही सर्वेले बरोबर नाही देत. प्रत्येकाने आता हिच्या घरी पाय सगळं धन आहे, दौलत आहे, ऐश्वर्य आहे, सगळं आहे, पण लेकरू नाही आहे. म्हणजे देव नाही का काही ना काही कमी ठेवतेच. आणि ठेवायलाच पाहिजे म्हणा, कारण की त्याच्याशिवाय माणसाची अद्दलही नाही घडत. आणि पूर्ण जर बरोबर असेल तर जिंदगी जगण्यात मजा नाही ना बाई. काही ना काही अडथळे पाहिजे जिंदगीत. जाऊ दे होय आज ना उद्या सर्वच चांगलं होईल. ठेवा देवावर विश्वास ठेवा. हो वक्त बर्बाद न बिन बात की बातों में कीजिए, वक्त बर्बाद
की रात मजा हुस्न का आंखों से लीजिए, आज की रात मजा हुस्न का आंखों से लीजिए. झालं का वा? झालं का ते वाला? हो बापा झालं ना. काय करू मी? तुम्ही काही सांगूनच नाही राहिल्या, मार उशीरच लावून राहिल्या. तर म्हणावं म्हटलं एखाद्या गाणं. म्हटलं बाई वक्त ना बहीण बात की बातों में कीजिए. बरं बरं बस कर. उद्या गणपती विसर्जन आहे. आज गणपतीला चांगलं ताट कर. उद्या तर करावंच लागते, पण आज पण चांगलं ताट कर ना. 5 लेकरं जीव घाल. आपण जास्त लेकरं जीव नाही घालू शकलो तर 5 लेकरं जीव घाल. 5 लेकरं ठीक आहे ना. 5 काही जेवढे तेवढे लेकरं सांगून देऊ जेवाले. अहो माय पुऱ्या गावातले लेकरं सांग, पण आजच्या दिवशी लेकरं जीव घाल माय. उद्याचा गणपती शेवटचा दिवस आहे. उद्या 11 11:30 वाजेपर्यंतच विसर्जनाचा मुहूर्त आहे. मग मुहूर्त नाही आहे म्हणून म्हटलं सकाळी उठ जो, चांगलं गणपतीला ताट करजो, मोदक करजो. आज काय आहे आपण गणपतीचे पुढे ठेवायचं ते करून घेऊ. शेव चकल्या बर्फ्या गी काय करायचं ते करून घेऊ म्हटलं. हा बरं बरं बाई ठीक आहे ना. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणवंतिनाय गणेशानाय धीमहि गणेशा गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय. यात माहिले का लॉक तू इकडे गाणे म्हणायची सवय बंद कर बरं बाबा. गोष्टीवर गाणे पिसावून टाकलं तुला गाणे. चल कम से कम तुम्ही देवाचं तर म्हटलं तेवढंच बरं वाटलं. ठीक आहे चल मग फटाफट करून घेऊ बरं. आज ते पैसे मागितले नाही, आता आणले नाही का पैसे? मग कुठं माय घरीच नव्हता. आम्ही गेलतो त्याच्या घरी पण घरीच नव्हता तो. मग किराणा आणायला पैसे हो बापा सारखा बॉयफ्रेंडचाच भरोशावर पाहिजे का? नवरा आहे ना त्या घरी. त्याला का असंच ठेवतं का बैल? जाय पण कामाला आण मला पैसे माग त्याला पैसे. बॉयफ्रेंड करतो नुसतं एंबार तोंडे. जाय त्या नवऱ्याला पैसे मागणं करत बस. काय करायचं आहे तर आम्ही करू लागायला येतो फक्त बाई. हो बरं बापा ठीक आहे ना ठीक आहे. आणि उद्या विसर्जनाच्या वेळेस मस्त मजा येईल आपल्याला आहे का नाही. मस्त काही घालायचं काय आपण काहीच नाही घालायला लागत. सुचत नाही मग सुचाले. हो ना तर सकाळी सुटा लागते, ताट गेट करायला लागते, भक्क सगळं काही निपटवा लागते तर काही सुचत नाही. आपल्या साड्याच बऱ्या आहे आणि ड्रेसच बरा आहे. बाकीचा तालमेल काही जास्त करू नको. तुला जेवढं सांगलं तेवढं तर कर. तेवढा दिदार पाड बाई पहिले तू. मटकाच पाहते का बाबा? अमाय नाही हो बापा सहज विचारलं मी ना. काही सहज घेस काही नाही. आणि परवापासून मग आपल्याला आपले ते चालू करायचे आहे ना काम. भांडणाचे, चुगल्या लावायचे, घर फोडायचे नाही काय. मग ते काम आता चांगल्या दिवसात केले नाही आपण. आता चांगले आता समोरच्या दिवसात करू ना. मग अजून नवरात्र येते, मग अजून गॅप मार लागते मधात नाही काय. म्हणून म्हणताय मी. बरं ठीक आहे हो बापा. कावत तिनं आपल्याला ती म्हणे ना येजो म्हणे बाई 1000 रुपये रोज देण म्हणे तुम्हाला. 2-2 रुपये स्वयंपाकाचा. तर कायचा मसाले भात काय अल्पहार आहे म्हणे बापा. तर आपण गेलो नाही हो तिच्या घरी शिल्पाच्या घरी. कुठं व माय बोलावलंच नाही ना माहिती ना म्हणून काही गेलो नाही बापा. तशी चिकट आहे ते. पैशाला हाय लय मोठी पण चिकट आहे. तसं 2000 रुपये कोण देते हो बापा? त्या 2000 तिचे 4-5 बाया होते. यात माईले तेच त्याने समजत. एखादा बकरा भेटला तर कापून टाकायचा. तुला काय व हो ना तर त्या हाडाला चोट तरी आहे का बापा? नाही हो बापा अशी नको म्हणू. चलतं की जाऊन बघू आपण. हुडू बाबा राहिला आपल्या घरचं. आपल्या काय एवढी घरात चालली काय? चल आपल्याच घरचं करू. तिच्या घरचं पाच बसून ते तिला गरज असून ते येईन ते आपल्याला बोलवायला आपण काय जायचं बापा. तिला 300 रुपये रोजाच्या बाया भेटल्या असून स्वयंपाकवाल्या. तर मग काय आपल्याला बोलावते बापा. ते 2-2 रुपये श्रीमंत बायाला काय बोलावते? ते गावठी बायाला बोलावलं असून तिनं. चला चांगली गोष्ट आहे. आपण आपलं पाहून ते तिचं पाहिजे. चला बरं हो बाई चला बरं. शांताबाई मी काय म्हणतो पा. चुलीला आमंत्रण सांगते तुमच्या 4-5 जणीला मैत्रीण नाही आणि यायचे 2-4 मित्र. आणि आपले 4-5 लेकरं बस एवढं मी जेवण करून घेतो. मग शांताबाई आता वक्तावर नाही तर ताल जमते म्हणा. पण वक्तावर का नाही पैसा कमी नाही पडत. तर मग एवढंच करतो मी. शांताबाई हो चालते ना बापा. शिल्पात चालते तसंच कर. हा तेच म्हटलं. आता स्वयंपाकाला बायला सांगून देतो. फटाफट ते स्वयंपाक करून घेते. कढी मस्त आलू वांग्याची भाजी. मस्त बालुशाही घे बोलावतो. विकत शेव घेऊ आणि मस्त मग जेवण करून घेतो मी 4-5. आणि गणपतीचं काय आहे ते आपण करून घेऊ. मग स्वयंपाकाला बाया काय लिहू आम्हीच तर आहे. मग स्वयंपाकाला बाया काय सांगितलं? कोणत्या स्वयंपाकाला बाया सांगितलं तुला? शांताबाई मी ना अल्पहार होता माझ्या घरी. जेवण काही ठेवत नाही म्हटलं. तर मी ना कलावती काजल कमलाला सांगितलं होतं का माझ्या घरी अल्पहार करून दे जा म्हटलं. त्याला सांगितलं होतं बाई थांबून 2-2 रुपये रोज देजो म्हणे. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं बाई देऊन देईन म्हटलं. करून दे जा म्हटलं. तर त्या येणार आहे. कधी दिमागाने पागल गिगल आहे का हो तू? काऊन बापा शांताबाई काऊन? काय काऊन म्हणतं माझ्या स्वयंपाकाला बायले जास्तीत जास्त 300-350 रुपये रोज आहे. आणि 2-2 रुपये रोज देऊन राहिली म्हणजे तुला अक्कल आहे का नाही बापा? अमाय मला का माहित बाबा. 2 रुपये रोज आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे बाई देऊन देतो बापा. आपण खाली एवढं पाहतो. मला काही माहित नाही. मग मी देऊन देतो द्यायले. अहो मी आड सांगाच काय लागते. आम्हीच करतो ना माय. आम्हीच करतो सर्व. जाऊ दे आम्हाला 1 रुपया नको देऊन. आम्ही मागत नाही आम्ही घेतही नाही बापा. आम्ही करूही लागतो आम्ही खाऊही लागतो. तुला जमलं? आम्ही अल्प अशी जर कामं राहील ना 10 माणसाचे आणि 5 माणसाचे बायाने सांगा लागत. त्या बायात आहेच पैसे खाऊ असाले त्याला पैसाच पाहिजे. आम्ही आहे ना आम्हाला सांगायचं का शांताबाई जराशी करू लागायला जाऊ. आम्ही येत नाही काय? तू पण कसं समजतं आम्हाला?
अमाय नाही हो बाबा शांताबाई, आता हाय म्हटलं माझ्याजवळ तर काय त्रास द्या बाबा तुम्हाला. तसं त्या म्हणे मले शांताबाई गिंताबाई तुझ्या मैत्रिणी कुठे गेल्या म्हणे. त्या म्हटलं माया मैत्रिणी लय, मी माया मैत्रिणी माया म्हणजे काम करताना मागून पावल्यान जात म्हटलं, म्हणून मी ना काही त्याला सांगितलं नाही म्हटलं. हाव काय मग काय म्हणे त्या? हाव म्हणे बाई आम्ही म्हणे स्टँडर्ड बायका आहे म्हणे, श्रीमंत घराण्यातले सुना आहे म्हणे, चांगल्या बायका आहे आम्ही, स्टँडर्ड लेवलच्या बायका आहे म्हणे, तर आमचा रोज 2000 रुपये आहे म्हणे आणि आमच्या जेवणात पण स्वाद वेगळाच येतो म्हणे, अशा म्हणे बैठ्या. आता बोलायला लावते मला काय काय गंजत काय आहे? जाऊ दे तिकडे, त्याच्या मागे नको लागू, आम्ही करून देत तुले श्रीमंत घराण्यातल्या बायका, एक टाइमची खायची सोय नाही लागत कवा कवा त्याची ना. काय माय बाई, पिंकी कुठे गेली? पिंकी दिसूनच नाही राहिली माय बाई, पिंकी कुठे गेली? पिंकी असं ना बाहेर गेली तिकडे, असं नसते खेळत असं लेकरे सोबत. हो हो दिसली म्हणजे पटवून देतो शांताबाई, काम आहे मला तिच्यासोबत. आणि रश्मी तू जा, ये लवकर कपडे गिपडे बदलवून ये, अंगी धुवून ये. हो बाबा शिल्पा. चला मग माझे मित्र मैत्रिणींनो, आज आमच्या इथे जेवण आहे थोडंसं लहान लेकरायचं, आमच्याकडून मोठं काही करणं नाही झालं बाबा यंदाच्या वर्षी. तर सांगा मग व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की जा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. आपण उद्याच्या भागामध्ये बघूया गणपतीचं विसर्जन. चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.